प्रकरण तिसरे मिलिंद प्रश्न. मिलिंद प्रश्न वाचनाला सुरुवात होत आहे. सर्वांनी शांत बसायचे, हात जोडायचे, पुस्तक खाली ठेवायचे. आता प्रकरण तिसरे विमत्ती छेदन प्रश्न. शरीर हे फोळाप्रमाणे आहे. प्रश्नाला सुरुवात होत आहे. शरीर हे फोळाप्रमाणे आहे. राजा म्हणाला, बनते बौद्ध भिक्खूंना आपले शरीर देह प्रिय असते की नाही? नाही महाराज, ते शरीरावर प्रेम करत नाहीत. बनते, तर मग आपण लोक शरीराची इतकी काळजी का घेता? शरीराप्रती इतका आदर का बाळगता? महाराज, आपण लढाईवर गेले असता आपणास एकदा तीर लागतो की नाही? महाराज, आपण लढाईवर गेले असता आपणास एकदा तीर लागतो की नाही? होय बनते, लागतो. महाराज, अशा वेळी आपण त्या जखमेवर तेल व मलम लावून चांगल्या प्रकारे पातळ पट्टीने बांधता की नाही? हो बनते, आम्ही तसे निश्चित करतो. महाराज, तुमची जखम तुम्हाला प्रिय असते की काय, जेणेकरून त्यावर मलम व तेल लावून काळजीपूर्वक पातळ पट्टी त्यावर बांधता? बनते, त्यावेळी मला माझी जखम प्रिय नसते, परंतु जखम बरी होऊन तेथे नवीन मांस वाढावे म्हणून हे उपचार करावे लागतात. महाराज, याप्रमाणेच आम्ही भिक्खूंना आमचे शरीर प्रिय नसेपर्यंत शरीराप्रती आसक्ती न ठेवता सुद्धा ब्रह्मचर्याचे पालन करण्यासाठी एवढी त्यांची काळजी व्हावी लागते. भगवंतांनी तर शरीर एका फोळाची उपमा दिलेली आहे. ओल्या त्वचेने झाकलेले हे शरीर म्हणजेच एक नवमुखाचा फोडा आहे. त्यातून सदैव दुर्गंधाचाच घाणीचाच उत्कर्ष होत असतो. बनते, आपण उत्तमरित्या पटवून सांगितलेले आहे. विषय आहे शरीर हे फोळाप्रमाणे आहे. किती सांभाळ लागते. हातावर म्हणतो ना आपण, म्हणतो ना आपण एक दुसऱ्याला की अमुक माझ्या हातावर तर या हाताचा फोड आहे, म्हणजे किती फोळाप्रमाणे शरीर आहे. तर बनते म्हणतात, महाराज म्हणतात की बनते बौद्ध भिक्खू हे बौद्ध भिक्खूंना आपले शरीर म्हणजे देह प्रिय असते की नाही? भिक्खू, बनतेजी, तुमचा देह तुम्हाला प्रिय असते की नाही तुम्हा लोकांना? त्यावर स्थवीर म्हणतात की महाराज, नाही. ते शरीरावर जास्त प्रेम करत नाही. बनते, तर मग आपण लोक शरीराची इतकी काळजी का घेता? शरीराप्रती इतका आदर का बाळगता? बनते, तर मग आपण लोक शरीराची म्हणजे भिक्खू लोक तुमची काळजी घेतात की नाही असतं? कारण का भिक्खू हा शरीराची काळजी घेत्या नाही घेत हा भाग तर एकच आहे. कारण का भिक्खू हा सर्व गोष्टींना परिपूर्ण असते, सांभाळते, शिलाचे पालन करते, सदाचाराने चालते. तर गृहस्थी लोक शिलाचं पालन करत नाही, कमी टक्के करतात, सदाचाराने चालत नाही, शिलाचं पालन करत नाही. त्यामुळे भिक्खू लोक आपल्या शरीराची एवढी काळजी घेत नाहीत, पण दुसऱ्यांच्या शरीराची बाकी काळजी घेतात. तुम्ही असं राहिलं पाहिजे, तुम्ही असं केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? महाराज, आपण लढाईवर गेले असता आपला एखादा तीर लागला. तुम्ही शरीराची काळजी घेत ना, का घेत ना, कशाबद्दल घेत ना? तर स्थवीर म्हणतात की महाराज, एक आपण उदाहरण घेऊन समजूया की तुम्ही एखाद्या लढाईमध्ये गेले असता, तुम्हाला काही जखम झाली, लागते ना जखम झाली, तर त्यावर तुम्ही तेल लावता, मलमपट्टी करता आणि पातळ कापडा आणि पतल्या कपड्याने ते बांधून करून ठेवता. याचं कारण का? बनते, तुम्ही त्या फोडावर प्रेम करता काय, म्हणजे त्या जखमेवर प्रेम करता काय? त्यावेळेस महाराज म्हणतात की बनते,
मी त्या जखमेवर प्रेम करत नाही, पण त्यावर लवकर मांस यावं, वेदना न व्हावं, लवकर मांस यावं, त्यासाठी आम्ही तेल, मलमपट्टी आणि कापडाने बांधून लवकरात लवकर बरी व्हावं जखम, याच्यासाठी आम्ही ते प्रयत्न करत असतो. महाराज याप्रमाणेच आम्ही भिक्खूंना आम्ही भिक्खूंना आपले शरीर प्रिय नसते, परंतु शरीराप्रती आसक्ती न ठेवता. महाराज आम्हाला शरीर तर प्रिय नसते, भिक्खू संघाला आम्हाला शरीर तर प्रिय नसते, पण आमची या शरीरावर आमची या शरीरापरी कुठल्याही परी आसक्ती नसावी, त्याची आम्ही काळजी घेतो. शरीरापरी आसक्ती असते ना. शरीराने किती प्रकार घडतात? डबल प्रश्न ऐका. महाराज याचप्रमाणे आम्ही भिक्खूंना आमचे शरीर प्रिय नसे, परंतु शरीराप्रती आसक्ती न ठेवता सुद्धा ब्रह्मचार्याचे पालन करण्याची एवढी त्यांची काळजी व्हावी लागते. भगवंतांनी तर शरीरास एक फोळाची उपमा दिलेली आहे. महाराज आम्ही आमचे शरीर आमच्या शरीराची आम्ही काळजी घेत नाही, पण त्या शरीराला याच्यासाठी सांभाळायला लागते की ते शरीर वाईट मार्गाने गेले नाही पाहिजे. ते शरीर वाईट मार्गाने गेले नाही पाहिजे. शरीराचे किती गुण दाखवले? 3 गुण आहेत शरीराचे. शरीराचे किती गुण आहेत? 3. तर शरीराचे 3 गुण कोणते आहेत? एक तर पहिले शरीराने आपण कोणाची हत्या करू शकतो, त्याच्या पलीकडे काय करतो? काय जीव मारू शकतो. दुसरा नंबर आहे शरीराने चोरी करू शकते माणूस. आणि तिसरा नंबर आहे शरीराने बेविचार म्हणजे अत्याचार. 3च गोष्टी होतात शरीराने, चौथी गोष्ट करू शकत नाही. पहिली गोष्ट कोणाची हत्या करू शकते, शरीर नंबर 1 कोणाची हत्या करू शकते. दुसरी गोष्ट शरीराची की तो चोरी करू शकते, शरीराने चोरी करू शकते. मनाने चोरी होते काय? शरीराने चोरी. आणि तिसरी गोष्ट तो अनिती म्हणजे अत्याचार, शरीरानं अनिती अत्याचार करू शकते, म्हणजे तो ब्रह्मचार्याचं पालन करू शकत नाही. म्हणून आम्ही या शरीराला या अनिती अत्याचारापासून, चोरी, खुनी अशा 3 प्रकारच्या गोष्टीपासून वाचवण्यासाठी त्याला आम्ही साबूत ठेवतो. आणि स्वतः बुद्धांनी सांगितलेलं आहे की शरीर हे एक आपल्या फोळासारखं असते, वेतळ आता जसा फोळा असं. बनते आपण उत्तमरित्या पटवून दिले. आता पुढचा भाग आहे. भगवान बुद्ध सर्वज्ञ होते. भगवान बुद्ध सर्वज्ञ होते. राजा म्हणाला, बनते भगवान बुद्ध सर्वज्ञ आणि सर्व काही पाहणारे होते काय? होय महाराज, ते सर्वज्ञ आणि दूरदृष्टीवाले होते. बनते असे असताना देखील त्यांनी आवश्यकतेनुसार निरनिराळ्या प्रसंगी तयार करण्याची रीत कशी काय अवलंबवली? एकाच वेळी सर्व विनय का बरे केले नाहीत? महाराज म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वज्ञ होते काय? बनते म्हणतात होय महाराज, ते सर्वज्ञ होते. म्हणजे ते सर्वज्ञ होते. मग ते सर्वज्ञ ते सर्वज्ञ होते, ते दूरदृष्टी होते. ध्यान करतात ना, त्यांना सर्व दिसते. ते दूरदृष्टी होते, ते सर्वज्ञ होते, ते दूरदृष्टी होते. बनते तर असे असताना देखील त्यांनी आवश्यकतेनुसार निरनिराळ्या प्रसंगी तयार करण्याची रीती कशी काय अवलंबली? एकाच वेळी सर्व विनय का त्यांनी बनवून ठेवलेला नाही? बनते म्हणतात, महाराज म्हणतात की तुम्ही म्हणता की ते सर्वज्ञ होते, ते जाणकार होते, ते सर्वज्ञ होते, ते जाणकार होते, ते दिव्य दूरदृष्टी होते. तर मग त्यांनी हा असा कसा नियम बनवला एका टाइमला असा? म्हणजे एकच टाइम का कोणता विनय बनवला नाही? आज इथे विनय आला काय, उद्या तिथला विनय आला काय? विनय म्हणजे नियमावली. एक सोबत नियमावली का बनवली नाही? महाराज, सर्व प्रकारच्या औषधाची माहिती असलेला आपण कोणी वैद्य
आहे काय? महाराज, आपण असा कोणी वैद्य बघितलं काय की त्या वैद्याला सर्व प्रकारच्या औषधाचे जाणीव आहे? होय म्हणते आहे. महाराज, तो आजारी पडल्यानंतर कोणाला औषध देतो की आजारापूर्वी देत राहतो. जर महाराज तो असा वैद्य आहे, सर्व प्रकारचा वैद्य आहे, तर तो आजारापूर्वी दवा देतो काय की आजारानंतर दवा देतो? बनते आजारी पडल्यानंतरच कोणाला औषध देतो. खरं आहे ना? आजारी पडल्यानंतर तो कोणाला औषध देतो, त्यापूर्वी नाही. महाराज, याप्रमाणेच भगवान बुद्ध जरी सर्वज्ञ आणि सर्वदृष्टे होते तरी देखील योग्य वेळी आल्याशिवाय त्यांनी कधीही आपल्या श्रावकांसाठी कोणत्याही विनय तयार केला नाही. अगड त्यांचा उपदेशही ते देत नव्हते. प्रसंगी उद्भवल्यावरच भगवंतांनी असे विनय नियम तयार केले आहे आणि ते आजीवन आचरणात आणण्याचा उपदेश दिला. बनते आपण बरोबर सांगितलेले आहे. महाराज बुद्ध सर्वज्ञ आहेत, ते दूरदृष्टी आहेत. महाराजांनी प्रश्न केला की एवढी मोठी दूरदृष्टी असल्या कारणानं त्यांनी एकच नियम काढायला पाहिजे सर्व संघासाठी, का काढला नाही? तर महाराज म्हणतात, नागसेन मध्ये म्हणतात की महाराज, आपण एक उदाहरण घेऊया. एक वैद्य आहे, खूप जाणकार आहे, जडीबुटीवाला वैद्य खूप जाणकार आहे, आणि तो एखाद्या आजाराजवळ गेला तर त्या आजारी व्यक्तीला तो अगोदर दवा देईल की नंतर दवा देईल? अगोदर देईल. तो दवा, त्याला आजार बघून दवा देईल ना. आणि दवा जर आजार बघून दवा देईल आणि तो बरा झाला तर दवा द्यायचं काम आहे काय? तर तसंच तथागत भगवान गौतम बुद्धही तसेच होते. जशा प्रकारे जसा समय असा ते विनय नियम करत, जसा समय येईल तसा तो नियम तयार करत. एक सोबत नियम त्यांनी तयार केले नाही, त्याला म्हणतात विनय. एक सोबत नियम त्यांनी तयार केलेला नाही. ते चालता बोलता उठता बसता हजारो भिक्खू त्यांच्या पाठीशी होते. आणि तथागत भगवान गौतम बुद्ध फक्त बसूनच शिकवत नव्हते भिक्खू संघाला. चालता भिक्खू संघाला फक्त चालूच राहत, बोलत राहत, चालूच राहत त्यांना शिकवत होते. म्हणून जसा वेळ आला तसे आपल्या संघाला ते विनय शिकवत होते. पण ते आपण बरोबर सांगितलेले आहे. भगवंताच्या शरीरावरील महापुरुषाची 32 लक्षणे. भगवंताच्या शरीरावरील महापुरुषांची 32 लक्षणे. राजा म्हणाला, बनते, भगवान बुद्धाच्या शरीरावर महापुरुषाच्या 32 सुलक्षणी खुणा होत्या. 80 उपलक्षणी होती. त्यांची अंगकांती सोन्यासारखी पिवळी व देखणी होती आणि त्यांचा शोभावार एक व्याव आकाराचा तेजस्वी प्रकार फाकत होता. असे जे सांगितले जाते ते खरे आहे काय? भगवान बुद्धाच्या शरीरावर 32 लक्षण होते. किती लक्षण होते? 32. आणि त्यांच्या अंगावर 80 खुणा होत्या. 32 लक्षणे आणि खुणा 80 होत्या. त्याच्यानंतर त्यांची त्वचा पिवळ्या रंगाची होती. त्यांची त्वचा कधी होती? पिवळ्या रंगाची होती. आणि ते बसत उठत त्यावेळेस आपण बघतो ना, चक्र जगार फिरते, बघितलं ना, चक्र आहे पाठीमाग, असं ते चक्र त्यांच्या पाठी फिरत असे. आणि त्यांचा चेहरा एकदम तेजमय चेहरा होता. त्यांचा चेहरा एकदम तेजमय चेहरा होता. त्यांचा तेजस्वी प्रकाश फाकत होता. त्यांच्या चेहऱ्याचा असा बुजीड इकडे तिकडे फटकत होता. असे सांगितले जाते. हे खरं आहे काय? होय महाराज, तथागत खरोखरच तसे होते. बुद्ध खरोखरच तसेच होते. त्यांच्या अंगावर 32 लक्षण होते. त्यांच्यामध्ये 32 लक्षण होते. त्यांच्या अंगावर 80 खुणा होत्या. त्यांच्या शरीराची त्वचा पिवळी होती आणि त्यांचा चेहऱ्यावर असा प्रकाशमय चेहरा होता. बुद्धिवानाचा चेहरा तेजमय असते, प्रकाशमय चेहरा होता. आणि त्यांच्या बाजूने असे अशोक चक्र फिरते की नाही, असं तेज प्रकाश फिरत होता. होय महाराज, तथागत बुद्ध तसेच होते. पण ते त्यांचे माता पिता देखील तसेच होते काय? नाही महाराज,
तसे नव्हते. बनते मुलगा एकतर आईच्या अंशावर जातो किंवा वडिलाच्या अंशावर जातो आणि भगवान बुद्ध या दोघांपैकी कोणाही सारखे नाहीत. तेव्हा ते तसे होऊच शकत नाही. तुम्ही म्हणता की बुद्धांच्या शरीरावर 32 लक्षणे होते, बुद्धांच्या अंगावर 80 खुणा होत्या, त्यांची त्वचा पिवळ्या रंगाची होती, त्यांचा चेहरा तेजमय होता, ते चालत बाजूने तेज पुरत होता, प्रकाश पडत होता. आणि असंच तुम्ही सांगता तर त्यांचे आई बाबा त्यांच्यासारखे होते काय? नाही, त्यांच्यासारखे आई बाबा नव्हते महाराज. मग बनते त्यांच्यासारखे आई वडील नव्हते तर हे असं कसं झालं? असं कसं होईल? कारण का की मुलगा जन्माला येते, मुलगा असो मुलगी असो, मुलगा जन्माला येते तर काही आईचे गुण त्याच्यामध्ये असतात, काहीच्या पित्याचे गुण त्याच्यामध्ये असतात, बाबांचे. तर यातून आईचे गुण नाही ते पित्याचे गुण नाही, तर असं कसं काय आहे? महाराज आपण कमळाचे फूल पाहिले आहे काय? होय बनते, मी पाहिले आहे. ते कोठे असते? ते कोठे उत्पन्न होते? पहा, ते कोठे उत्पन्न होते? चिखलात ते उत्पन्न होते आणि पाण्यात त्याची वाढ होऊन पूर्ण अवस्थेत पोहोचते. महाराज मग कमळाची फूल रंगात, गंधात किंवा चवीत चिखलासारखी साम्य असलेली दिसते काय? तुम्ही म्हणता की सिद्धार्थ गौतम म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे आई वडील त्यांच्यासारखे नव्हते आणि त्यांचा जन्म झाला, तर ते कसं काय? तर उदाहरण तुम्ही सांगितलं की महाराज तुम्ही कमळाचं फूल पाहिलं काय? होय बनते, पाहिलं. ते कमळाचं फूल कुठे उगवते? कमळाचं फूल कुठे उगवते? चिखलातून उत्पन्न होते. चिखलातून उत्पन्न झाल्यावरही त्याला पाण्याचा आसरा लागते काय? त्याला चिखल लागते काय? त्याच्या सुगंधाचा नाश होते काय? अशा प्रकारे सांगितलं. मुळीच नाही. मग कमळाचे फूल रंगात, गंधात किंवा चवीत चिखलाशी साम्य असलेले दिसते काय? मुळीच नाही. तर काय पाण्याची त्याचे साम्य आहे? काय पाण्याशी त्याचे साम्य आहे? नाही बनते. महाराज याचप्रमाणे त्यांचे माता पिता तसे नसले तरी भगवान बुद्ध सुलक्षणाने संपन्न होते. बनते उत्तम प्रकारे स्पष्टीकरण करून सांगितलेले आहे. भगवान बुद्ध आणि ब्रह्म विषय. भगवान बुद्ध आणि ब्रह्म. राजा म्हणाला बनते भगवान बुद्ध ब्रह्मचारी होते काय? होय महाराज, ते ब्रह्मचारी होते. बनते तर मग ते ब्रह्माचे अन्वय होते असे समजले पाहिजे. महाराज आपल्या जवळ एखादा हत्ती आहे काय? होय बनते, मला फार प्रिय असलेला हत्ती आहे. महाराज तो हत्ती कधीतरी कोच्च नांद करतो काय? होय बनते, कधी कधी कोच्च नांद करतो. महाराज तर मग तो कोच्च पक्षाच्या अनुयायी झाला असला पाहिजे. नाही बनते, असे कसे शक्य आहे? महाराज आता तुम्हीच सांगा की ब्रह्माला प्रज्ञा बुद्धी आहे की नाही? होय बनते, बुद्धी आहे. महाराज तर मग ब्रह्मा भगवान बुद्धाचा अनुयायी झाला असे म्हणावे लागेल. बनते हे तर आपण खूपच सांगितलेले आहे. विषय आहे भगवान बुद्ध आणि ब्रह्म. भगवान बुद्ध आणि ब्रह्म. राजा म्हणाला भगवान गौतम बुद्ध ब्रह्मचारी आहेत काय? होय बनते, बुद्ध ब्रह्मचारी आहेत. बुद्ध हे ब्रह्मचारी होते, ब्रह्मचारी आहेत. ते एकटेच होते ना, कुटुंबात राहत होते. प्रपंच घेतली म्हणजे ब्रह्मचारी पालन करावं लागते. होय बनते, ते ब्रह्मचारी आहेत. बनते म्हणले महाराज ते ब्रह्मचारी होते. बनते तर मग ते ब्रह्माचे अन्वय होत असे म्हटले पाहिजे.
म्हणजे ते ब्रह्मचारी होते, त्या ब्रह्माचे अनुयायी आहेत का? ब्रह्म समजलं ना आता? ब्रह्माचे अनुयायी आहेत काय? ते जर सिद्धार्थ गौतम ब्रह्मचारी होते तर ते ब्रह्माचे अनुयायी आहेत काय? होय महाराज, ते ब्रह्मचारी होते. मग ते ब्रह्माचे अनुयायी असे म्हटले पाहिजे काय? महाराज, आपण एक उदाहरण घेऊया. तुमच्याकडे हत्ती आहे काय? होय बनते, माझ्याकडे हत्ती आहे. माझा आवडता प्रिय हत्ती आहे. आणि तो कधी क्रोच नांद करते काय? हो बनते, तो कधी क्रोच नांद करतो. मग आपल्याला असं म्हटलं जाईल काय? ती क्रोचातून हा निर्माण झालेला हत्ती आहे. क्रोचच्या त्या पक्षातून हत्ती निर्माण झाला असं म्हटलं जाईल का? नाही बनते, नाही. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे. विषय समजला ना? सिद्धार्थ गौतम बुद्ध ब्रह्मचारी आणि ते ब्रह्मचार्याचे पालन करत. तर महाराज म्हणा की ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्माचे अनुयायी आहेत काय? ब्रह्माचा सिद्धार्थ गौतमाचा काही मतलब बरोबर आहे की? खूप उदाहरण चांगलं दिलं. तर तुमचा हत्ती क्रोच नांद करते. तर तुमचा हत्ती क्रोच नांदामध्ये आहे का? म्हणजे क्रोचातून पैदा झालेला काय? नाही. तो हत्ती ना पक्षी, फरक पडते की नाही? तर तो नांद करते, तो छंद आहे, बरोबर आहे की नाही? तर ब्रह्मचारी राखणे अलग भाग आहे, ब्रह्मा हा अलग भाग आहे. ठीक आहे. भगवान बुद्धाची उपसंपदा. राजा म्हणाला, बनते उपसंपदा भिक्खूचा दीक्षा विधी चांगली बाब आहे काय? होय महाराज, उपसंपदा ही चांगली बाब आहे. बनते, आपण बुद्धाची उपसंपदा झाली होती की नाही? महाराज, बोधी वृक्षाखाली भगवंतात जे धम्मज्ञान झाले तीच त्यांची उपसंपदा होय. कोणी दुसऱ्या गुरुकडे त्यांनी उपसंपदा घेतली नाही. जसे की त्यांची सावक लोक येतात. भगवंतांनीच आम्हा लोकांना जीवनभर पाडण्यासाठी हा उपसंपदेचा नियम केला आहे, जो आम्हाला लोकांपर्यंत जीवनभर अनुलंघनीय आहे. बनते, आपण संयुक्त कथन करता. भगवान बुद्धाची उपसंपदा, भिक्खू संघामध्ये उपसंपदा हा एक भाग आहे. पहिले काही दिवस एक भिक्खू होण्यासाठी 5 वर्ष त्याला श्रामणेर मधून राहावं लागते. किती वर्ष राहावं लागते? 5 वर्ष श्रामणेर मध्ये राहावं लागते. श्रामणेर मध्ये झाल्यानंतर त्याचा अभ्यास होते. त्याच्यानंतर 10 वर्षांनी त्याला उपसंपदा होते. त्याच्यानंतर 10 वर्षांनी त्याची उपसंपदा होते. उपसंपदा होते आणि उपसंपदा 10 वर्षांनी होते. तर राजा म्हणतात की भगवान गौतम बुद्धांची उपसंपदा झाली होती काय? त्यावेळेस नागसेन बंतीजी म्हणतात की ज्या वेळेस वैशाखी पौर्णिमेला ज्यावेळेस त्यांना ज्ञान प्राप्त झालं, बुद्धगया या ठिकाणी बोधी वृक्षाखाली जसं ज्ञान प्राप्त झालं तेच त्यांची उपसंपदा ठरलेली आहे. आणि आमच्यासाठी त्यांनी आम्हाला उपसंपदा करायला लागते, कारण आम्हाला उपसंपदेचा नेम लावलेला आहे. आमच्यासाठी उपसंपदा हा नेम आहे. अश्रू थंड आणि गरम. राजा म्हणाला, म्हणते आपली माता मरण पावली असता रडून ढाळलेले अश्रू आणि धर्मप्रेमाने ओढणारे अश्रू यापैकी कोणते अश्रू उपायकारक ठरतात, म्हणजेच कोणते योग्य आणि कोणते अयोग्य? महाराज, पहिल्या प्रकारचे अश्रू रोग, देश, मोह यातून उद्भवल्यामुळे गरम व मलिन आहेत. तर दुसऱ्या प्रकारचे अश्रू निर्मळ व थंड आहेत, कारण या अवस्थेत मन अत्यंत पवित्र असते. विषय आहे अश्रू थंड आहे गरम. आपले अश्रू थंड आहे ते गरम आहे. तर कोणते हानिकारक आणि कोणते उपायकारक?
तर बनते म्हणतात, राजा म्हणतात की जर एखाद्याची आई मरण पावली आणि तो तिथं रडत असला आणि त्याचं असं पळत आहे, त्याचे असं पळत आहेत, आणि धर्मप्रेमाने ओढणारे अश्रू यापैकी कोणते अश्रू उपकारक ठरतात? आपण जो रडतो, आई मरण पावली, आपण रडतो, त्या रडण्याच्या ठिकाणी आपण काय असतो? क्रोधात असतो, लोभात असतो, मोहात असतो ना? क्रोधात असतो, लोभात असतो, मोहात असतो. ते अश्रू गरम आहे. ते अश्रू कसे आहेत आपले? गरम. आणि आपल्याला आनंद झाला, आनंदाचे अश्रू आहेत. आपल्याला आनंद झाला तर ते अश्रू कसे आहेत? थंड अश्रू आहेत. म्हणजे हानिकारक अश्रू जे गरम अश्रू आहे, तर ते हानिकारक आहे, ते दुःखदायक आहे, आणि हे उपायकारक आहे. आपण आनंदात हसतो की नाही कधी? ते उपायकारक अश्रू दाखवलेले आहेत. महाराज, थंड व निर्मळ अश्रू उपायकारक व योग्य आहे, तर गरम व भावनायुक्त अश्रू निरुपयोगी अवाईट आहेत. बनते आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले. रागयुक्त, रागमुक्त यातील फरक. अश्रू समजले ना? गरम आणि थंड. विषय छोटे छोटे समजून घेता. आता दुसरा विषय आहे रागयुक्त व रागमुक्त. रागयुक्त व रागमुक्त यातील फरक. राजा म्हणाला, बनते, रागाने भरलेले व रागरहित चित्त यातील भेद कोणता? महाराज, यातील एक तृष्णेत बुडून गेला असतो तर दुसरा नसतो. बनते, म्हणजे याचा अर्थ काय समजावा? महाराज, अत्यंत लोभी व स्वार्थी असतो तर दुसरा निर्लोभी व शांत असतो. बनते, परंतु मी या प्रश्नाकडे पाहतो तेव्हा असे दिसून येते की मी रागयुक्त असलो की रागरहित हे दोघेही खाण्याकरिता चांगलेच पक्वान्नाची इच्छा धरतात. वाईट पक्वान्नाची तर कोणी इच्छा धरतच नाही. महाराज, हे जरी खरे असले तरी रागयुक्त उत्तम भोजनाचा आस्वादही घेतात आणि त्यात रागही व्यक्त करतात, परंतु रागरहित व्यक्ती आस्वाद घेतात खरे, पण त्यात राग मुळीच मानत नाहीत. बनते, आपण फार चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. विषय आहे रागयुक्त आणि रागमुक्त. रागयुक्त आणि रागमुक्त. राग कधी येते माणसाला? राग कधी येते? तृष्णा निर्माण झाली की राग येते, लोभ निर्माण झाले की राग येते, स्वार्थ आला की राग येते. तर रागाचं मन कसं असते? रागाचं मन वाईट असते ना. आपल्याला राग आला तर मन कसं होते? चेहरा कसा बदलते? वाईट होते. रागात माणूस जेवण केलं तरी तो काय करते? त्याचं मन कसं असते? खाते तर खरं, मन कसं असते? रागीट असते. आणि तेच रागयुक्त, रागमुक्त ज्या माणसाला राग नाही त्या माणसाचं मन कसं असते? नेहमी सदैव प्रसन्नता मन असते. म्हणून रागयुक्त मन आणि प्रसन्नतायुक्त मन हा फरक आहे. रागात माणूस जे काय करते, रागात माणूस काम तर करते, पण जे काय करते कधी कधी तो रागामध्ये काम वाईटही होऊ शकते, खराब होऊ शकते. आणि चांगला युक्त, रागयुक्त म्हणजे आपण चांगल्या मनाने राहिलो तर ते काम आपलं वाईट होईल काय? वाईटही होणार नाही, माणसाला समाधानी लाभेल, आमच्या मनाला कुठल्याच प्रकारे तकलीफ होणार नाही. बनते, आपण फार छान समजावून सांगितलेले आहे. प्रज्ञेचा निवास, प्रज्ञेचा निवारा, प्रज्ञेचा निवास. राजा म्हणाला, बनते, प्रज्ञेचे निवास स्थान कोणते? महाराज, तशी ती कोठेही घरटे करून राहत नाही. बनते, तर मग प्रज्ञेला अस्तित्वच नाही असे समजावे काय? महाराज, आता तुम्हीच सांगा की हवा कोठे राहते? बनते, आपण छान हवा कोठे राहते? बनते, आपण छान उत्तर दिलेले आहे.
प्रज्ञा, प्रज्ञेचे निवास म्हणजे प्रज्ञा कुठे राहते? आता प्रज्ञा कुठे राहते? जसा समय अशी प्रज्ञा जागृत होते, जसा समय होईल अशी प्रज्ञा जागृत होते. प्रज्ञेला किती जोड आहेत? 2. एक वाईट प्रज्ञा, एक चांगली प्रज्ञा. आता कोणी आला असं तर कोणती प्रज्ञा जागी आपली? काठी आणा काठी. बरोबर आहे की नाही? काय आलं आपल्याला हानिकारक, आपण कोणती प्रज्ञा आपल्या जागी भटकन, हे काठी आणा काठी, काठी आणा काठी आणा, हाना हाना. बरोबर, हे प्रज्ञा. याला कोणती वाईट प्रज्ञा झाली. आणि चांगली प्रज्ञा, या या बसा बसा चहा घेऊन जा, हे चांगली प्रज्ञा. मग या प्रज्ञेला महाराज म्हणतात की बनते प्रज्ञेचं निवासस्थान कोणतं? म्हणजे प्रज्ञा राहते तरी कुठे? कुठे राहते? काही ठिकाण असेल ना, काय घरट्यावर राहते की कुठे घर बांधून ठेवते. तर महाराज सवीर म्हणतात की प्रज्ञाला कुठं ठिकाण नसते, प्रज्ञाला कुठं ठिकाण नसते. ते प्रज्ञा आपल्या सोबत असते. ज्यावेळी त्या प्रज्ञेचे ज्या ठिकाणी काम पडते त्या ठिकाणी ते प्रज्ञा उद्भवते. बरोबर आहे की नाही? बनते आपण छान प्रकारे उत्तर दिलेले आहे. संसार संक्रमण म्हणजे काय? संसार संक्रमण म्हणजे काय? राजा म्हणाला, बनते तुम्ही लोक संसार संसार म्हणून उल्लेख करता, तर तो संसार संक्रमण काय आहे? महाराज, जीव प्राणी जेथे जन्म घेतो तेथेच मृत्यू पावतो, तेथेच मृत्यू पावल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जन्म घेतो, तेथे जन्म घेऊन लगेच मृत्यू पावतो, तेथे मृत्यू पावल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा अवस्थेत जन्म घेतो. संसाराचा हाच अर्थ आहे. कृपा करून उदाहरण देऊन स्पष्ट करून सांगावे. महाराज, कोणी असा मनुष्य पिकलेला आंबा खातो व त्याची कोय जमिनीत पुरतो, त्याला अंकुर फुटून त्यापासून एक मोठा वृक्ष तयार होतो आणि त्याला आंबे लागतात. ते पिकल्यानंतर तो मनुष्य पुन्हा ते आंबे खाऊन त्याची कोय जमिनीत पुरवतो. याप्रमाणे अजून एक मोठा वृक्ष तयार होतो आणि त्याला सुद्धा फळे येतात. याचप्रमाणे झाडापासून आंबे, आंब्यापासून झाड, असे हे कांडे कोणीही, हे कोळे कोणीही उकलू शकत नाही. अर्थात याचा शेवट कुठंच होत नाही. महाराज, याचप्रमाणे जन्माशय व मरण हा संसार होय. बनते आपण खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. संसार संक्रमण म्हणजे काय? संसार म्हणजे काय? संसार म्हणजे जन्म मृत्यू, याचा जो मधला भाग आहे तो संसार आहे. संसार काय समजलं नाही? जन्म आणि मृत्यू याचा जो मधला भाग आहे तो संसार आहे. हे माझं, ते माझं, ते माझं, आपण माहित आहे ना. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. याला संसार म्हटल्या गेलेला आहे. संसार म्हटल्या गेलेला आहे. आज संसाराचं गणित जसं पुनर्जन्माचं गणित आहे, संसाराचं गणित आणि पुनर्जन्माचं गणित. पुनर्जन्म, जन्म, जन्म जे काय प्राणी जीव जन्म घेते आणि तो लगेच मरण पावते. म्हणजे काही जन्म घेते आणि मरण पावते, जन्म घेते आणि मरण पावते, जन्म घेते आणि मरण पावते, जन्म घेते आणि मरण पावते. बुद्धाच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे, अनिच्चावत्त संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुजंती ते सं उपोसमो सुखो. बुद्ध म्हणतात जन्म आहे तिथं मृत्यू आहे. मृत्यू हा अट्टल आहे, हा कोणाला चुकत नाही. मृत्यू अट्टल आहे, हा कोणाला चुकत नाही. याला गर्भ नाही, गर्भ अभय नाही, तरुण नाही, म्हातारा नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, याला मृत्यूला काही नाही. मृत्यू हे आपल्या जवळ सर्व गणित. मृत्यूला काय आलं त्याला जाणे आहे. वेळ टाइम जसा आपला आलं त्याला जाणे आहे. म्हणून जन्म आहे तिथं मृत्यू आहे. अजून बुद्ध म्हणतात उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचाच नियम आहे. उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचाच नियम आहे. म्हणून संसार कशाला म्हणतात की आला रे गेला रे, आला रे गेला रे मधला जो भाग आहे याला संसार म्हटलेलं आहे.
स्मृतीने स्मरण होते. स्मृतीने स्मृतीने स्मरण होते. राजा म्हणाला, पूर्वी केलेल्या कृत्याचे किंवा घडलेल्या गोष्टी स्मरण कसे होते? स्मृतीने स्मरण होते महाराज. बनते स्मृतीने कसे चिंतामुळे स्मरण होत असते ना? बनते स्मृतीने कसे चिंतामुळे स्मरण होत असते ना? महाराज, आपण ऐकले एखादे कार्य आता विसरलत ते काय? महाराज, आपण केलेले एखादे कार्य आता विसरलेत काय? होय बनते. महाराज, त्यावेळी आपल्याला चित्त नव्हते काय? बनते चित्त होते, स्मृती नव्हती. महाराज, मग आपण कसे म्हणाले की चित्ताने मनाने स्मरण केले जाते, स्मृतीने नाही? बनते आता खूप बरोबर समजावून सांगितलेलं आहे. स्मृती म्हणजे आठवण. आपण पण आपल्या पूर्वजांचा स्मृती दिवस करतो ना, 3रा स्मृती दिन, 4था स्मृती दिन. त्या स्मृती दिनाचा मतलब काय की त्यांची आठवण येणे. त्या दिवसाला आपल्याला आठवण येते. मध्ये आठवण येते काय? मध्ये आठवण येते का आपल्याला? एक वर्ष झाले बरोबर आठवण येते. काय होते? आपली स्फूर्ती जागते की आपलं पूर्वजांचं आता 16 तारखेला स्मृती देणे म्हणून. स्मृती म्हणजे आठवण येणे. राजा म्हणतात की स्मृतीने स्मरण कसे होते? स्मृतीने स्मरण म्हणजे आठवण कशी होते? तर त्यावेळी सांगितलं की चित्ता, आपल्या चित्तातून ते निर्माण होते ना, मनातून निर्माण होते ना. ते स्मृतीनं मनातून निर्माण झाली म्हणजे स्मृती, आपल्याला स्मृतीची आठवण येते. स्मृती म्हणजे आठवण. महाराज, आपण असे म्हणाले की चित्ताने मनाने स्मरण केले जात, स्मृतीने नव्हे. बनते आता मला बरोबर समजले. स्मृतीचे उगमस्थान राजा म्हणाला, बनते स्मृती नेहमी चित्तातूनच मनातूनच उत्पन्न होते काय? की दुसऱ्या बाहेरील वस्तूपासून देखील उत्पन्न होते. महाराज, चित्तेतून म्हणजे मनातून ही उत्पन्न होते आणि दुसऱ्या बाहेरील वस्तूपासून देखील उत्पन्न होते. बनते परंतु सर्व स्मृत्या चित्तातून मनातून उगम होतात, दुसऱ्या बाह्य वस्तूपासून नव्हे. महाराज, जर बाह्य गोष्टीमुळे स्मृत्याचा उगम झाला नसला तर शिल्प कला ही दुसऱ्याकडून शिकण्याची अभ्यास करण्याची आवश्यकताच मुळीच राहिली नसती. आणि हा गुरु सुद्धा निरर्थक ठरतील, परंतु अशी स्थिती नाही. डबल समजून घेऊया. महाराज, जर बाह्य गोष्टीमुळे स्मृत्याची उगम झाला नसता तर शिल्प कला ही दुसऱ्याकडून शिकण्याची अभ्यास करण्याची आवश्यकता मुळीच राहिली नसती. आणि मग गुरु सुद्धा निरर्थक ठरतील, परंतु अशी स्थिती नाही. बनते आपण छान समजावून सांगितलेलं आहे. स्मृती म्हणजे आठवण. आता स्मृती कुठून उत्पन्न होते? स्मृतीचे उगमस्थान काय? स्मृतीचे उगमस्थान काय आहे? तर स्मृती अशीच आहे. स्मृती पण अशीच आहे. मूर्तीचे उगमस्थानाला ठिकाणा नाही. स्मृती जसा टाइम आला, जसा वेळ आला, अशी मूर्ती आपली स्मृती जागते, आठवण होते. कुठून मूर्तीची आठवण होते? मनातून आठवण होते ना. स्मृती कुठेही जागते. एखाद्याचं काय आपण काय घरदार पाहिजे चांगला आहे तर आपलं चटकन स्मृती जागते की नाही? आपल्याला आठवण येते की नाही की आपलं असं असावं. म्हणजे स्मृतीलाही ठिकाण नसते. त्याच्यासाठी जसा वेळ आला त्या ठिकाणी ते स्मृती आपल्याला आठवण आणि जाणीव करून देते. म्हणून दुसऱ्याकडून शिकण्याची अभ्यास करण्याची आवश्यकताच मुळीच राहिली नसती. आणि मग गुरु सुद्धा निरर्थक ठरतील, परंतु अशी स्थिती नाही. महाराज, जर बाह्य गोष्टीमुळे स्मृत्याचा उगम झाला नसता तर शिल्पकला ही दुसऱ्याकडून शिकण्याची अभ्यास करण्याची आवश्यकता मुळीच राहिली नसती. आणि मग गुरु सुद्धा निरर्थक ठरतील, परंतु अशी स्थिती नाही.
पण ते खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. भाग समजला ना? स्मृती आणि स्मरण हे जसा वेळ आला असं जागृत होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर भाग आहे स्मृतीचे उगमस्थान. स्मृतीचे उगमस्थान कुठून होते? मनापासून. आठवण कुठून होते? मनापासून होते ना. स्मृतीचे उगमस्थान मनापासून. साधू साधू साधू. उद्याचा भाग आहे प्रकरण 4. विमत्ती छेदन प्रश्न पुढे चालू. विमत्ती छेदन प्रश्न पुढे चालू हा उद्याचा भाग आहे.